येणारं 2025 हे तुमच्यासाठी कसं असेल तर 2025 हे तुमच्यासाठी नक्कीच चांगलं असेल, कारण 2024 शनी ढय्या होती आणि ती आता ढय्या संपणार आहे 2025ला. तर ती ढय्या जेव्हा संपेल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी होतील, कारण 2024 तुम्ही हेल्थ वाईज प्रॉब्लेम खूप बघितले आहेत, इमोशनल काही गोष्टी तुमच्या आयुष्यात झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही खूप त्रासदायक होता. पण यावर्षी येणारं 2025 यावर्षी खूप चांगल्या गोष्टी होतील. ज्यांना लग्न करायची इच्छा आहे ते लग्न करतील. त्याचबरोबर काही चांगले गोष्टी तुमच्या आयुष्यात होतील. पण मे नंतर तुम्हाला एक लक्षात ठेवायला लागेल की 12व्या घरामध्ये गुरु येणार आहे, केतू दुसऱ्या घरामध्ये येणार आहे, 8व्या घरामध्ये राहू येणार आहे आणि शनी हा 10व्या घरामध्ये येणार आहे. तर या गोष्टी सगळ्या जर आपण पाहतो तर एक लक्षात ठेवा की स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यायची आहे, कारण काही गोष्टी थोड्याशा हेल्थला प्रॉब्लेम देऊ शकतात. पैशाची काळजी घ्यायची आहे. पैसे गुंतवताना किंवा कुणाला देताना तुम्हाला फार खबरदारी करायची आहे, कारण काही गोष्टीची तुमची हानी होऊ शकते केतू सेकंड हाऊसमध्ये बसल्या कारणाने. त्याचबरोबर काहीतरी असं होऊ शकतं की तुमचा वेळ खूप जाईल, घरामध्ये कोणी आजारी पडेल किंवा तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या की तुमचा वेळ सगळा त्याच्यातच जाईल. काही चांगल्या गोष्टी याही होऊ शकतात. जर तुम्ही पैशाच्या बाबतीत तुमच्या नक्कीच चांगलं काहीतरी होईल. तुम्ही काहीतरी प्रॉपर्टी घेऊ शकता, काही कुठेतरी इन्व्हेस्ट करू शकता. पण कुठलीही गोष्ट करत असताना अतिशय विचारपूर्वक करा, शांत राहा, खूप चांगल्या गोष्टी होतील. मेडिटेशन करा, उपाय नक्की करा. बेस्ट ऑफ लक.